महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची बाईक रॅली संपन्न, नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद। प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार शकुंतला सुरेश पवार, गुलाब दौलत माळी, सविता करण गायकर, प्रेम दशरथ पाटील यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी भव्य रोड शो काढून शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली। दरम्यान यावेळी नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्यासह हजारो नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत खिंच के तान धनुष्यबाणचा नारा देत ही भव्य रॅली प्रभाग क्रमांक 9 मधील सातमाऊली मंदिर चौक, हिंदी शाळा परिसर, तुळजाभवानी मंदिर, शनी चौक, श्रमिक नगर बस स्टॉप, महारुद्र हनुमान मंदिर, माळी कॉलनी, कडलक गिरणी, हृदयेश्वर महादेव मंदिर, गंगासागर नगर, कडेपठार चौक, वृंदावन कॉलनी, ITI कॉलनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह, गंगापूर पोलीस स्टेशन हद्द, नेहेचाळ, जनार्दन स्वामी मंदिर परिसर, होळकर चौक, राम मंदिर, सोनवणे चौक मंदिर, सप्तशृंगी मंदिर, मीनाताई ठाकरे गार्डन, शनी मंदिर, शिवशक्ती चौक, जिजामाता कॉलनी परिसर, महाकाली मंदिर चौक, भवर टॉवर, निगळ पार्क, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, रियाल स्वीट, छत्रपती राजे संभाजीनगर, मोतीवाला कॉलेज मागील परिसर, मधु शिंदे घराजवळून गुलमोहर कॉलनी, भांडगिरणी, निलय चौक, सप्तशृंगी मंदिर, दुर्गानगर, नवीन पूल, धर्माजी कॉलनी परिसर, कोमल स्वीट परिसर आणि महादेव मंदिर, शिवाजीनगर बस स्टॉपपर्यंत काढण्यात आली। यावेळी शिवसेना उमेदवारांनी अधिक माहिती दिली। माजी महापौर दशरथ पाटील यांनी रॅली यशस्वी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले। शिवसेना पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात आणखी बळकट करण्यासाठी प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार शकुंतला सुरेश पवार, श्री गुलाब दौलत माळी, आपल्या भेटीसाठी येत आहेत। भविष्यकाळाचे शिवसेना पक्षाचे चांगले अधिकृत उमेदवार हे आपल्या भेटीसाठी आलेले आहेत। यांच्यासोबत नाशिक नगरीचे लाडके माजी महापौर दशरथ पाटील हे आपल्या भेटीसाठी आलेले आहेत। येत्या 15 जानेवारीला
पटापट घ्या काढू. चला एकत्र येऊया शिवसेनेचा झेंडा अनुशरण या निशाणी समोरील बटन दाबता बहुमतानं विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा विकासाचे एकच मिशन. प्रभागाचा कंप्लेंट पूर्ण फेरी मारून तुम्ही कुठेही अडचण न होता सगळ्या आमच्या तरुण कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा. कारण आपले चारही उमेदवार प्रेम दशरथ पाटील, गुलाब मोहम्मद नावरी, शकुंतला सुरेश पवार आणि सविता करण गारकर आणि सगळे
पूर्ण तरुण कार्यकर्ते आपण एकदम शिस्तीने चांगल्या मार्गाने नागरिकांना अडचण येणार नाही, शाळेतल्या मुलांच्या बेतला मार्ग काढून देणं हे खरं प्रयास आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला मनापासून प्रभाग क्रमांक 9च्या जनतेच्या वतीने धन्यवाद देतो. आणि प्रचार अजून संपलेला नाही, आता रण सुरू झाले. कुठे दारू वाटत असेल तर माहिती द्या, कुणी पैसे वाटत असेल तर माहिती राहू द्या आणि निवडणूक शाखेला ही माहिती द्या. कारण दरवाजावरती जे बळजबरी, याला दहशत म्हणतात, बळजबरी पत्रक चिटकवणं हा खरा दहशत मोडून काढायचा, हेच खरं पाहायला मिळालं. आपल्या सगळ्यांचे आभार, धन्यवाद. मुद्द्यावर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे भविष्याचे प्रमुख त्या ठिकाणी सभेला संबोधित करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी हजर राहा अशी विनंती. धन्यवाद. आमची मोटरसायकल रॅली होती. प्रभाग क्रमांक 9 नागरिकांनी उत्साहात प्रतिसाद दिला आम्हाला. जे आनंद त्यांच्या चेहऱ्यांवरतून दिसत होतं याचा अर्थ पूर्ण प्रभाग क्रमांक 9चे 4 सीटं निवडून येतील याचा त्यांच्या विश्वासाने आणि ज्या जोमाने लोक ज्या गल्लीमध्ये आम्ही जात होतो त्या उत्साहाने घोषणा देत होते. आणि नक्की त्यांनी 2 बोटं दाखवून विजयाच्या दिशेने आम्हाला सगळ्यांना संकेत देत आले. मी सगळ्या प्रभाग क्रमांक 9चे आमचे सहकारी सगळे कार्यकर्ते शिवसेना पक्षाचे आणि सगळे भारतीय आणि तसेच प्रभाग क्रमांक करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 9मधून आमची बाईक रॅली होती. आम्हाला लोकांनी खूप प्रतिसाद दिला, सगळ्यांनी साथ दिला आणि असंच 15 तारखेला पण साथ द्या. आम्ही तुमचे जे बी कामं असतील ते करू. आम्ही विकासाची माणसं आहेत आणि आमची निशाणी आहे धनुष्यबाण. आम्हाला चौघांना निवडून द्या. सविताताई करण गायकर, प्रेमदादा दशरथ पाटील, शकुंतला मावशी आणि माझं नाव गुलाब दौलत माळी. मी ब गटातून आहे. माझा अनुक्रमांक 3 आहे. आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या. मी सगळ्यांचे आभार मानतो. सगळेजण आले त्यांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रमांक 9मध्ये शिवसेना पक्षाचे धनुष्यबाणाचे अधिकृत उमेदवार शकुंतला मावशी पवार, गुलाबभाऊ माळी, सविता करण गायकर, प्रेम दशरथ पाटील या चौघांची रॅली या नगरीचे माजी महापौर दशरथप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो तरुणांच्या युवकांच्या जल्लोषामध्ये संपन्न झाली. वारं फिरलंय, धनुष्यबाणाचं नाव घराघरात मनात कोरल्या गेलंय. जनता बाहेर येऊन प्रचंड प्रतिसाद देत होती. सगळे धनुष्यबाण ही निशाणी करून या उमेदवारांचा उत्साह वाढत होती. आणि रॅली कशी असावी तर रॅली ही आदर्श असावी. रॅलीमध्ये कुठेही गालबोट लागलं नाही. ज्या ठिकाणी स्कूल व्हॅन येत होत्या रॅली थांबून त्यांना काढून दिलं जात होतं. दहशतीचं वातावरण नव्हतं, आनंदाचं वातावरण होतं, गुंडगिरीचं वातावरण नव्हतं, विकासाचं वातावरण होतं. आणि या सगळ्या उमेदवारांना येत्या 15 तारखेला या रॅलीच्या माध्यमातून दशरथाप्पांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, त्यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा या दशरथाचं राज्य या छत्रपती शिवाजीनगर प्रभाग क्रमांक 9मध्ये विकासाचं आणण्यासाठी ही सर्व जनता, तरुण जनता, इथं एक सुद्धा भाड्याचा नव्हता. तुम्ही बघा, पहिल्या टायमाला जी सुरुवातीला जी गर्दी होती शेवटपर्यंत ती तशीच होती. कुठल्याही माणसाला 1 रुपया पेट्रोलला द्यायला लागला नाही, की त्याला नाश्ता द्यायला लागला नाही, की पाण्याची बॉटल द्यायला लागली नाही. याला म्हणतात लोकशाही, याला म्हणतात गुन्हेगारी मुक्त प्रभाग. आणि हाच विजयाची नांदी येत्या 16 तारखेला विजयाचा गुलाल देणार आहे.